सामन्याला होते सुरुवात. संजय पवार पहिलाच बॉल टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कोपर संघाने. संतोष शिवाजी यांचं लक्ष नव्हतं की काय, पहिल्याच बॉल सिंगल मिळाली. सुरुवातला आपण पाहतोय मोठागावचे नितीन म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आलेत कोपर संघाला. जे ऑनलाईन सामना पाहतायत नितीन म्हात्रे मोठागाव यांच्याकडनं शुभेच्छा कोपर संघाला. विकेट कोपर संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने कोणतीही हॅट्रिक घेतली, चौकार सलग 3 चौकार सलग 3 षटकार विकेट हॅट्रिक नितीन म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपये. स्ट्राइक एंडला प्रवीण आपण मध्ये पहिली एक धाव आपण सुगनाथने घेतली. प्रवीण म्हात्रे आता स्ट्राइक एंडला आहेत. सुगनाथने पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली होती. जबरदस्त गोलंदाजी करत असताना मानपाडा एक्सप्रेस तुम्हाला पाहायला मिळतोय. संजय पवार वेगवान गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये करीब 5 ओव्हरची मॅच. कोपर टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते संजय पवारच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती वेरिएशन खूप चांगलं आहे त्याच्याकडे आणि चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. विनोद पाटील आमच्या सोबत आहेत. या दरम्यान आपण पाहतोय चौकार आलाय. या मॅच मधला पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रवीण म्हात्रे प्रत्येक षटकाला 1000 रुपये कॅश प्राइज. सोमनाथ भोईर उंबारली यांच्याकडनं पारितोषिक असेल. 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये नेता रणजित ठाणगे आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये. चला थोडंसं फास्ट खेळल्यानंतर रेग्युलरची मॅच उंबारली विरुद्ध सपाट 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही कॅप्टनने लवकरात लवकर टॉससाठी या. करण कानीने आम्हाला आताच माहिती दिली. यानंतर रेग्युलरची मॅच असेल. दोन धावा इथे मिळाल्यात. तर यातून विजेता संघ पडले संघासोबत खेळ. आताच ते मॅच खेळतात त्यामुळे लगेच ती मॅच होणार त्यामुळे चला उंबारली आणि सापाड दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर या टॉस साठी. सात धावा धापड आपला पाहायला विद्या. हा बॉल मिड विकेट दिशेने खेळत आहेत. फिल्डिंग खराब आहे. पायाचा वापर तिथे केला. अकरा धावा धापड आपल्या पाहायला मिळत. यातून विजेता संघ आणि पडले मध्ये मॅच होईल लगेचच. लक्षात घ्या 4 ओव्हरची.
पडलेचे कॅप्टन आणि यातून विजेता संघाची मॅच असेल. यानंतर 4 ओव्हरची पॅटफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. पंधरा धावा दाखल आपल्या पाहायला मिळत आहेत. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, पुन्हा पायाचा वापर तिथे करण्यात आलेला आहे. संतोष वजे तिथे चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. एक सिंगल मिळाली. यातून विजेता संघाने पडलेमध्ये लगेच 4 ओव्हरची मॅचचा टॉस होईल. लक्षात घ्या, मानपाडा आणि कोपर संघ याची नोंद घ्या. यातून विजेता संघ लगेचच पडले संघासोबत खेळेल. 16 धावा दाखल कधी दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. चांगला बॉल होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. रणजित ठाणगेकडे व्हेरिएशन चांगले, चेंडूची गती थोडीशी कमी केली. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ. सुरेश भोईरेंना विनंती असेल या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. आणि सीताराम वगे साहेबांचं आगमन झालंय, त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सीतारामजी वगे साहेबांना विनंती असेल. आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 2 षटकात फक्त 16 धावा. अशोक पाटील आमचे ऑफिशियल स्कोअर 40+ संघटनेचे. चला थोडंसं फास्ट घ्या. संजय पवार येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेल मध्ये. रोशन पराड यांचे कौतुक करेल. सचिन भोईर मानपाड्याचे विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. मानपाड्याचे किरण वजे यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. कोणी संघाचे पुरस्कार सुद्धा होते किरणजी वजे. संजय पवार आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकात फक्त 16 धावा. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये कोपर टीमने. अडवली संघाने 1 सामना जिंकला, चोळेगाव संघाने 1 सामना जिंकला, पडले संघाने 1 सामना जिंकला. यातून विजेता संघ पडले संघावर खेळ. रेग्युलर मध्ये उंबारले आणि सपाड अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काल जुनी डोंबिवली संघ सेमी फायनल मध्ये दाखल झाला, मात्र या दरम्यान चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. सुमनाथच्या बॅट मधून आलाय चौकार. बैराम म्हात्रे यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी कोपर संघाला 1500 रुपयाचे कॅश प्राइज. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 धाव संघ पुढे सरकले. ती 22 वरती आपण पाहतोय. 1,000 रुपये जमा आहेत आपल्याकडे. कोपर संघाची ती सुवर्ण संधी. सलग 3 षटकांसाठी 1,000 रुपये आणि पैसे जमा असतील त्यांचे अनाउन्समेंट होईल हे लक्षात घ्या. इथे फटका सागलाय, मात्र क्षेत्ररक्षक शेड्डीमध्ये ठेवण्यात आलेले आहे. दत्ता मात्रे तिथे चांगली फिल्डिंग दत्ता मात्रे यांच्या माध्यमातून बघा ॲक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळाले. जबरदस्त फेकी. आपोआप टाळ्या वाजल्या या फेकीसाठी आपण पाहतोय. 40+ क्रिकेट आहे, मात्र ॲक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. 23 धावा आपण पाहतो. 300 षटक प्रगती पथावर आहे. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. संजय पवार आपण पाहिलं तर रणजित ठाणगे तिथे आलेत आणि संजय पवारला विकेट मिळाली.
पकडतोय करण बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आमचे बॉल मॅन बघा नाचतायत. 23 धावांची भागीदारी फोडण्यात यश मिळाले आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत प्रमोद म्हात्रे आले. प्रमोद म्हात्रे आले बॅटिंग करण्यासाठी. डॉट बॉलची समाप्ती होईल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आतापर्यंत मानपाडा फोर्टी संघाने चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. तेवीस धावा आपण कधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजयचा पुढचा बॉल चांगली गोलंदाजी पायचीच स्ट्रॉंग अपील फलंदाज बाद होईल. संजय पवारच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 वरती 2 गडी बाद. कोपर 40+. प्रमोद माझं झाले की 3 षटकाचा खेळ संपल्याने बघा श्री बालाजी मित्र मंडळ जय बिमला देवी चषक 2025 सन्मान चिन्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपण पाहतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा झाल्या. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संजय पवारचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झालाय. 12 वरती 2 विकेट घेतलेले त्यांनी. 12 धावा देत असताना खूप चांगला टेलिकास्ट तुमचं MTC स्पोर्ट. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला मॅच लगेच सुरू करा. फिल्डिंग लगेच सेट करा. मनपाडा संघ महेश आले बॅटिंग करण्यासाठी. तोपर्यंत सुगनाथ आहे तोपर्यंत कधी धावांची गती वाढेल. गोलंदाजी करण्यासाठी आलेत संतोष आलेत गोलंदाजी करण्यासाठी. ज्यांच्या माध्यमातून रेग्युलर साठी बायसिकल सुद्धा मला पाहायला मिळते. संतोषला तुम्ही बघू शकाल. एकनाथ एस्ट्रिक्सच्या भूमिकेत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. चला फिल्डिंग लवकर लावा प्लीज. घाई करा. 3 षटकात 23 धावा झालेत. डीप मिड विकेटला देवेनला तुम्ही पाहतायत. थोडंसं फास्ट घ्या. इथे फटका सुगनाथच्या बॅट मधून चांगला आला. मी मगाशी उल्लेख केला सुगनाथ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते कधी धावांची गती वाढवतील आणि सुगनाथ पाटीलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. साइड आपण बघतो पुढचा बॉल. सुगनाथने हाई बॉल पाठवून दिलाय. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सुगनाथ बघा 31 वरती पोहोचले. 11 बॉल मध्ये 31 धावा या मॅच मध्ये. 40+ मध्ये एक अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं नाही. 4थं षटक प्रगती पथावर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि सलग 3ऱ्या षटकाला तर कॅश प्राइज मिळू शकतो. भले मात्र यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज जर या बॉलवरती षटकार आला तर. हा चेंडू कार्पेटच्या साइड खेळत आहेत. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. 37 26 धावा झाल्या. 4थं षटक प्रगती पथावर आहे.
5 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीतील खरं तर हा पहिला सामना आहे, म्हणजे जो शेवटचा खेळतोय. इथे फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम. स्क्रीन समोर सीमारेषेच्या बाहेर सुगनाथ पाटील ऑन फायर, सिक्सर. धावा वेगाने यायला सुरुवात झाली. 43-43 या ओव्हर मध्ये आतापर्यंत 20 धावा संतोषने खर्च केल्यात आणि सुगनाथ पोहोचला 39 वरती. 39 धावांवरती पोहोचलाय सुगनाथ. चांगली बॅटिंग करत असताना हा चेंडू पाहावा लागेल. पंचांना लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता दबाव थोडासा दिसतोय संतोषच्या गोलंदाजावरती. हा ऍक्शन रिप्ले बघा. 44 धावा झाल्यात. हा लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय या मॅच मध्ये कुपर फोडी संघाने घेतलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. हाही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. हाही पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. त्यांच्या मागे एकनाथला तुम्ही पाहतायत. 45 धावा झाल्यात. आतापर्यंत संतोषने 4 बॉल मध्ये 22 धावा खर्च केल्यात. जी धावसंख्या थांबली होती ती धावसंख्या आता वेगाने पुढे सरकली या मॅच मध्ये. कुपर संघ आता मात्र पलटवार करत असताना या मॅच मध्ये पुढचा बॉल. हाई चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुगनाथ पाटील ऑन फायर, सिक्सर. कधी लागल्या त्या कोपरपोटी प्रसंगाने टाळ्या झाल्या पाहिजे. चौथ्याच ओव्हर मध्ये 51 धावाची धावसंख्या थांबली होती ती मात्र आता वेगाने पुढे सरकत असताना आपण पाहतोय सुगनाथ या मॅच मध्ये 45 वरती नाबाद आहे. आणि बघायचं त्याचं अर्धशतक आता पाहायला मिळेल का. जय पिंपला देवी चषक 2025 मधलं पहिलं अर्धशतक. 51 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. आता 29 रन्स आतापर्यंत खर्च केलेत संतोषने या ओव्हर मध्ये. 5च बॉल मध्ये 29. साईडला खेळायचं होतं, लेग स्टंपच्या बाहेर आहे. कुपर संघाने सामना जिंकला तर सचिन भोईर, सोमनाथ भोईर यांच्याकडे 1000 रुपये कॅश प्राइज. 53 धावा आपण पाहतोय. हा चेंडू उंच गेलाय आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक सुगनाथ पाटीलच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या होत्या सुगनाथ साठी. पाच षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. जी धावसंख्या थांबली होती. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. 3 षटकार धावा 9 बाद. चौथ्या ओव्हर मध्ये 36 धावा आल्या. एकाच ओव्हर मध्ये 36. 3 ओव्हर मध्ये फक्त 23 धावा होत्या अशोक सांगतायत आणि एकाच ओव्हर मध्ये 36 आलेत. 36 धावा संतोषने खर्च केलेत. एकूण 60 धावा आपल्याला धापा कधी बाला मिळते. या स्पर्धेतील जय बिप्ला देवी चषक 2025 मधलं पहिलं अर्धशतक सुगनाथ पाटील. नरेश बैरमात्र्यांच्या 9,000 रुपये आमच्याकडे जमा झालेत अर्धशतकासाठी. आपण बघतोय काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. आता धबेन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बघा काय बात आहे. महेश जणू काय टेस्ट क्रिकेट खेळत आहेत. काही स्ट्राईक त्यांनी रोटेट केली आहे. 60 धावा धापल कधी लागल्यात.
51 वरती नाबाद सुगनाथला तुम्हाला पाहायला मिळते. 50+ क्रिकेट सुद्धा सुगनाथ सातत्याने खेळत असतात. 45+ आणि आजही खूप चांगलं क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट भरपूर प्रमाणात ते सुरुवातीला खेळलेले आहेत. कोपर म्हटल्यानंतर नामदेव म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. अंडरआर्म मधली मनोज म्हात्रे असतील वन साईडला खेळायचं होतं आणि कसं अपील करण्यात आलेले. संदीप तिथे लेग बाईस 61 धाबा झाल्या. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. देवेंद्र आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये असं वाटलं तर 4थ्या ओव्हरमध्ये देवेंद्र येतील, मात्र 5व्या ओव्हरमध्ये आले. थोडीशी रणनीती चेंज केली या मॅच मध्ये आणि त्यामुळे धावा भरपूर पाहायला मिळाल्या मागच्या ओव्हरमध्ये. रिव्हर्सच्या माध्यमातून महेश सांगताय सुगनाथने मारले तर मी मारेल, त्याच्याही बॅट मधून आलाय पहिला चौकार. झाले 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जबरदस्त बॅटिंग मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 69 धावा चोळेगाव संघाने उभारल्या होत्या आणि आता 65 धावा कोपर संघाने उभारल्या त्या मॅच मध्ये. पहिला चौकार महेशच्या बॅट मधून. चांगला बॉल होता, फलंदाजी ते बाद होतील. वरती अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जदू येत आहेत. चला जदू जरा लवकर जायचे. 65 धावा आणि बघा फलंदाज इथे बाद झाले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सम्राट बळराम भोईर आणि सचिन भोईर यांच्याकडून मॅच जिंकली कोपरने तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 65 वरती 3 नवीन फलंदाज जदू. बारावा खेळून असल्यानंतर अशोक आपल्याला टी शर्ट वर अंदाजा लावावा लागतो. 65 वरती 3 2 बॉलचा खेळ शिल्लक. सुगनाथ 9 सेकंड आहेत. 51 वरती ते नाबाद आहेत. इथेही फलंदाज रन आउट. देवेंद्र चांगली गोलंदाजी करत असताना स्वागोरच्या षटकामध्ये 65 वरती 4था धक्का कोपर टीमला. तीन ओव्हर मध्ये फक्त 23, 4थ्या ओव्हर मध्ये 36 आणि या ओव्हर मध्ये फक्त देवेंद्रने 5 बॉल मध्ये 5 दिलेत. ऍक्टिव्हा जरा लाईट बंद करा. चोळेगावचे जिथे खेळाडू आहेत तिथे ऍक्टिव्ह आहे, जरा लाईट बंद करा. लेग बाईचा इशारा आलाय. फक्त 6 धावा या ओव्हर मध्ये खर्च केलेत. कौतुक करेल मी देवेंद्रचा. आपण पाहिजे जबरदस्त गोलंदाजी केली देवेंद्रने. अशोक आम्हाला सांगतात 5 षटकांमध्ये धावा झाल्या त्या कोपर संघाच्या. 66 4 गडी बाद आणि 67 धावांचा आता पाठलाग करायचा तो मानपाडा संघाला. 3 षटकात 23, 4थ्या ओव्हर मध्ये 36 आणि शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त 6. आपल्याला पाहायला मिळाले 67 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल मानपाडा 45 संघ. या ऐकण्यात आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये करण कार्यांच्या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
सर्वांचं सहर्ष स्वागत. श्री बालाजी मित्र मंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 मॅच बिटवीन मानपाडा 40+ अँड कोपर 40+. 66 बंदलत 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यानंतर या मॅचचा विनर आणि पडले 40+ मध्ये मॅच होईल. त्यानंतर रेग्युलरची मॅच असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा 40+. असा पुढचा शेड्यूल आहे. पडलेचे कॅप्टन येऊन तांबाबळ मंचावरती. 30 बॉल आणि 67 धावांचा चेस आहे मानपाडा 40+ संघासमोर. चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर तुम्हाला उतरायचं मैदानाच्या आत. आपलं सहर्ष स्वागत. 30 बॉल आणि 67 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओपनिंग पेअर मैदानाच्या आत आले दत्ता म्हात्रे आणि रणजित ठाणगे यांना आपण पाहतोय. काय बॅटिंग केलेली आहे. एक जे षटक राहिलं त्या मॅचला पहिल्या डावाला कल्लाटणी देणार, जिथे संतोष वझे यांच्या अगेन्स्ट 36 धावा आल्या. अन्यथा 3 ओव्हर्स मध्ये धावसंख्येचा आपण विचार केला तर 22 होत्या, 23 होत्या आणि लास्ट ओव्हर मध्ये फक्त 5च धावा आल्या. सामन्याला सुरुवात होते पहिल्या षटकामध्ये. सुगनाथ पाटील लारा ऑन बॉलिंग मार्क. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. रणजित आघाडीला आहेत, दत्ता ऑफ स्ट्राइक आहेत. 30 बॉल 67 धावांची गरज या मॅच मध्ये. सेकंड हायेस्ट स्कोर आतापर्यंत या स्पर्धेमधला. फुल टॉस ऑन साइडला टर्न करायचा होता. मागे फाईन लेगने. वा, चांगली फिल्डिंग. टाळ्या आलेल्या कोपरचे प्रेक्षक आता आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथे उपस्थित आहेत. तिथून व्हाईटचा सिग्नल. व्हाईटच्या 2 धावा. कातावांतर 2 धावांनी उघडत आहे बॅटिंग करणाऱ्या मानपाडा 40+ जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. 32 40+ 16 ग्रामीण रेग्युलर असे टोटल 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आजची दुसरी रजनी. यानंतर 40+ फॉर्मॅटची मॅच असेल. पडले 40+ विरुद्ध या मॅचचा विनर. फुल लाईन बॉल होता. पडल्याबरोबर वेगाने आला विकेट किपर कडे. सुगनाथ पाटील प्रचंड वेग आहे. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर केला. आत येणारा बॉल फुल लेंथ मागे गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. ऑन साइडला सध्या लॉंग ऑन थोडस वाईडिश आणि त्यासोबत लॉंग ऑफ. टॅप झाला बॉल. लॉ साइडला चान्स आहे पण सुगनाथला फर्स्ट डे मध्ये बॉल सापडला नाही. सिंगल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. धावसंख्या 3. बॉलर्स बॅक ड्राइव्ह मिड ऑन कडे फील्डर आहे त्या ठिकाणी. फार वेगाने बॉलवरती पण मागूनचे बॅकअप आलेले. वाईडिश लॉंग ऑन वरून ते उचलून थ्रो करतील. तोपर्यंत 2 धावा. निलेश वजे साहेब यांच्याकडून रणजित ठाणगेला बॅक टू बॅक 3 6 साडी 3000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 वरती. षटक सध्या पहिल्या प्रगतीपथावर आहे. बाउंड्रीच्या शोधात आहे रणजित दत्ता पण आतापर्यंत ते आलं नाही. एज आहे प्लेड ऑनची शक्यता होती. फाईन कडे चालला बॉल. तिथेही चांगली फिल्डिंग. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती
6 या आकड्यावरती. चांगली बॉलिंग करतायत सध्या तरी सुगनाथ पाटील. 4 बॉल मध्ये 6 धावा गेलेल्या आहेत. ॲव्हरेज स्कोर आपण 60 बघितलाय या स्पर्धेमधला, पण हा सेकंड हाय स्कोर आहे. आपण आजच्याच रजनीमध्ये 69 धावा देखील बघितल्या होत्या. दोन बॉल बाकी आहेत, 6 धावा. पुढचा बॉल सुगनाथ. लॉफ्ट करायचं होता, इथे व्यवस्थित संपर्क नाही. बॅटच्या आतल्या कडे लागून शॉट स्कोअर गेला. सिंगल धाव संख्या 7 वरती. सिंगल डबल इम्पॅक्ट पडणार नाही. जर तुम्हाला बनवायच्या 67 पॉवर प्लेला सुरुवातीला कॅपिटलाइज करावं लागेल. सुरुवात जर चांगली झाली तर 67 बनवत असताना तुम्ही कुठे का होईना ऑन ट्रॅक असाल. अन्यथा 34 बनवत असताना उंबारलीला जो संघर्ष करावा लागला होता कोणीच्या अगेन्स्ट रेग्युलर फॉर्मॅट मधला जो आजचा सामना होता. लॉफ्ट केल्या बॉलला लॉंग ऑफला फिल्डर आहेत थोडे दूर आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटकारांना निलेश वजीर साहेब यांच्याकडून 5,000 रुपयांचा पारितोषिक असेल. 3 लागोपाठच्या षटकारांना रणजित ठाणगे यांना. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या रजनीमध्ये प्रेक्षकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. यजमान उंबारली या गावचे जे निलेश वजीर यांचे गुरुवारी आहेत रणजित, सो शिष्याकडून गुरुला पारितोषिक लावलंय. प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात आणि आय थिंक हे सर्वजण अडिवली आणि चोळेगाव या दोन्ही टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मस्त थाट मांडून बसलेले आहेत कारण आणि 2-2.5 तास लागणार आहेत त्यांच्या मॅचला. त्यामुळे ते निवांत सध्या या मॅचचा आनंद घेतात. हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. एकत्रित त्यांची मॅच आहे जो असेल आजच्या रजनीचा शेवटचा सामना. चोळेगाव आणि अडिवली दोन्ही संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टोटल स्कोर सध्या 11. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हर. यावेळेला आय थिंक एज होती आणि कॅच पकडली मागे. पहिली विकेट दत्ता म्हात्रे बाद. 11ला पहिला धक्का. मानपाडा 40+ ला. पहिली विकेट आली आणि मैदानाचा आत संजय यांचं आगमन होते. दीपकला आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये. दुसऱ्या ओव्हर मध्ये आलाय पण पहिली विकेट पहिल्याच बॉलवरती. या एक्स्ट्रा प्लेयर असतील कोपरचे तर आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा दीपक तयार होत आहेत. 67 धावांचा पल्ला गाठायचा आहे. लॉफ्ट केलाय समोर लॉंग ऑफला फिल्डर. होम डिलिव्हरी. जिथे उभा होता तिथे आज झेल आलाय. संजय मात्र नाराज आहे. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का. तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळते कुमार साहिल, नरेश ठाकूर, ध्रुव एंटरप्राइजेस आणि
बालाजी इस्टेटचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती नरेश ठाकूर यांच्याकडून आपल्याला ती स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानात हात आले देवेंद्र. पारितोषिकाले निलेश शेटवज यांच्याकडून 2 षटकारांसाठी 5000. बंधू आहेत निलेश वझे यांचे देवेंद्र वझे. 11 धावा आहेत, 2 विकेट. हॅट्रिक बॉल. फुल लेंथ होता, मिड विकेटला फील्डर आहे सुगनाथ. रनआउटची चान्स. ओ डायरेक्ट हिट मिस झालंय. आय थिंक डायरेक्ट हिटला काम तमाम होतं पण डायरेक्ट हिट हुकलंय. धाव मिळते 1. एका धावेने धाव संख्या 12. इंटरेस्टिंग हा सामना असेल. मानपाडा स्वतःचं आयोजन स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळतात पण पहिल्या डावामध्ये एक जे षटक होतं ते या मॅचला पहिल्या डावाला कलाटणी देणार होतं. ऍक्शन रिप्ले पहा. येस डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट आली नव्हती. संजय आता रणजित आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात आणि रणजित कडूनच जास्तीत जास्त अपेक्षा त्या मॅच मध्ये. 12 for 2. 3 बॉल अजूनही बाकी आहेत पॉवर प्ले मधले. टार्गेट 67 चे. रिक्वायर्ड 113.40. बॅटचा चेहरा उघडलाय. मिस टायमिंग. लॉंग ऑन. डाऊन दी बॉल. ओ कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय. रणजितला जीवनदान मिळते. धावा मिळतात त्यासोबत 2 मानपाडाला आणि 2 धाव संख्या जाऊन पोहोचले पुढे. 14 धावा. बॉल अजूनही बाकी आहेत या षटकामधले 2. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 14. अटॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फिल्डिंग मध्ये आपल्याला चेंजेस जरूर पाहायला मिळतात. सुगनाथ आता लॉंग ऑनला चाललेत. प्रमोद गेलाय आत आणि तिथला फिल्डर तो मिड विकेटला. वीस बॉल 53 धावांची गरज. समोर लॉफ्ट केलाय. वन्स अगेन सुगनाथ येत आहेत. वेल डन. स्पॉट कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. तर षटकार नसता. टप्पा पडला असता पण हाताला लागून बॉल थोडा का होईना फ्लाय झाला. इथे लॉफ्ट करायचा होता पण इथे आता चेंडूने बॅटचा संपर्क नाही. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा 20. 2 विकेटचं नुकसान. बॉल बाकी 18 आणि 18 बॉल मध्ये 47 धावांची गरज. 18 बॉल 47 धावा. छत्रपती शिवराय तुम्हाला जरूर स्क्रीन वरती पाहायला मिळतात. कालच 3 एप्रिल माफ करा 1630 लाच रायगडावरती हा शिवसूर्य मावळला होता. 12 वाजून आता गेलेले आहेत. आजची डेट जर मोबाईल वरती तुम्ही चेक केली तर जरूर तुम्हाला 4 एप्रिल दाखवेल. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. फिल्डिंग करणारी टीम आणि त्यासोबत बॅटिंग करणारी टीम. आजच्या शेड्यूल मध्ये आपण 1.5 तास लेट आहोत. 18 बॉल 47 धावांची गरज. बॅटिंग करत असताना मानपाडा 40+ ला. सुगनाथ पाटील पुन्हा एकदा. हा फॉली देवेंद्रने दिलाय दणका. लॉंग ऑन सीमा पार. षटकार.
एक षटकाला तर निलेश वझे यांच्याकडून 5,000. शॉट ऑफ लेंथ होता, कट करायचा होता, मात्र इथे चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. सुगुनाथ पाटील धावा संख्येचा आपण विचार केला तर धावा 26 आकड्यावरती आपल्याला सध्या पाहायला मिळतात. राईज झाला बॉल, शॉर्ट सिलेक्शन योग्य होतं पण इथे कॉन्टॅक्ट झाला नाही बॉल आणि बॅटचा. सव्वीस धावा. एक्स्ट्रा कव्हर, चांगला फटका आहे, गॅप मध्ये बॉल. फिल्डर फार वेगाने ते गॅप कव्हर करत असताना डीप कव्हरचे मिळत असताना आपण पाहतो एक धाव. फटका जबरदस्त होता आणि इनफिल्डच्या फिल्डरचा वरतून गेला होता, असं वाटलं की सीमारेषा क्लिअर करेल पण धावा सिंगलने पुढे. 27. आणि 27 धावा धावफलकावरती 2 विकेट पडलेत या षटकातील. अजूनही आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टोटल 15 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. सुगनाथ फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न तर केलेला बॉल पण डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. पहिली धाव फार वेगाने डबलचा प्रयत्न करत होते, थांबलेले सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय पुढे 28 बॉल बाकी आहेत. 14 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. आव्हान थोडं का होईना माग होत चाललंय पण इथून मोठ्या फटके येण्यास सुरुवात झाली तर धावा बनतील. 36 धावा ज्या आल्या होत्या त्या कुठेतरी आता एका ओव्हर मध्ये किमान 30 यायला पाहिजेत, 25 यायला पाहिजेत तर हे टार्गेट सोपं होईल. उंच गेला बॉल, मिस टायमिंग. मिड ऑनला 3 फिल्डर, मात्र तिघांचा वाक्या बाहेर. 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. ओव्हरथ्रो झाला आणि आता कदाचित तिसरी धाव. येस, 3 धावा. 3च्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 31. 31 वरती सध्याचा धाव फलक. 13 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. 13 बॉल 36 साठी येस प्रयत्न तर तोच सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा. एक ऑलरेडी षटकार आलेला आहे, एक आणि आला. तर मात्र धावा बनू शकतात. ठाणगे चॉप केला बॉलला, फार चांगला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, बॉलला स्टॉप केलाय, बॉडीचा बॅलन्स गेलाय पण जीवाच्या आकांताने एक धाव महत्वपूर्ण आहे आणि त्या ईर्ष्येने सर्व खेळाडू धावा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा, 2 विकेट, 12 बॉल, 35 धावांची गरज.
वेलकम बॅक श्री बालाजी मित्रमंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 मध्ये आमचे लाडके आयोजक प्रथमेश वडजी यांनाही तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहता. प्रचंड मेहनत आहे प्रत्येकाची. पारितोषिक आलंय नितीन भोईर यांच्याकडून महेश यांना प्रत्येक विकेटला 500चं कॅश प्राइज असेल. बॅरिगेट्स वरती आमचे कॅमेरामॅन अच्छा उतरा तिथून प्लीज. मॅनेजमेंट टीमची सूचना आहे बॅरिगेट्स वरती कोणी बसू नका. थँक्यू. निलेश शेठ वझे यांच्याकडून पारितोषिक आले देवेंद्र वझे यांना प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ऑलरेडी त्यांनी 3 षटकारांना 5000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे. निलेश दादा वझे यांच्याकडून पारितोषिक आहे. 32 धावात 2 विकेट पडलेत. बॉल बाकी 12 आणि 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज. रणजित ठाणगे देवेंद्र दोघांचा बॅट मधून मोठे फटके तर आलेले आहेत. शॉट ऑफ लाईन पूल करायचा होता. इट इज वाईड. वाईटच्या सायने धावसंख्या पुढे जाईल 33. 12 बॉल 34 धावांची गरज आहे. दोघांकडे ती क्षमता आहे. जरूर धावा बनवू शकतात पण जितू आलाय फिरकी पटू आहेत आणि पहिला बॉल जितूकडून वाईट आलेला. टॉस केला ऑन साइडला. फाईन लेगने स्टॉप केला बॉलला. एक धाव कदाचित पूर्ण झाली असती पण रणजितचा नकार आहे. थांबवले देवेंद्रला. पहिला बॉल डॉट. धावसंख्या 33. बॉल बाकी आहेत 11 बॉल 34 धावांची गरज आहे मॅच मध्ये. जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ ला. तीन प्लेयर लावलेले आहेत ऑलरेडी. लॉंग ऑन मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. डीप कव्हरचा आपण लॉंग ऑफला पाहतो. एक्स्ट्रा कव्हर आत पॉइंट. थर्ड मॅन फाईन लगात. लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला. बॉल निघालाय लॉंग ऑनच्या फिल्डरच्या हातात. विकेट. 33 for 3. 33 ला 3. रणजित ठाणगे बाद. शॉट ऑफ लाईन दूर करायचा होता. एज घेऊन फाईन लेग. थर्ड मॅन दोघांना भेदून बॉल लॉंग स्टॉपला. चौकार. .37 बॉल बाकी आहे त्या मॅच मधले 9 आणि 9 बॉल मध्ये 30 धावांची गरज. इज इट पॉसिबल हा सध्या प्रश्न आहे पण पाहूयात काय घडतंय. 9 बॉल 30 धावांची गरज. फुल टॉस होता. टोला लागला बॉल. गरंगळतोय. शॉर्ट मिड विकेटला स्वतः गोलंदाज. एकच धाव. 38 वरती धाव फलक. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. अंपायर कॉल येस. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आहे आपल्या. फुलर लेनचा बॉल अटेम्प्ट कुठे केलाय टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील.
So TV umpire's decision, it is no ball. Free on. Shot off length, हिरकावला बॉलला, डीप फाईन लेगला. देवेंद्रच्या बॅटमधून चौकार. शॉट ऑफ लेंथ आलाय आणि इथे भिरकावलाय. थेट बॉल डीप फाईन लेगला. बॉल बाकी आहेत 8. दाबा पाहिजे 24. मॅच ऑन. एक मोठा फटका मॅच आणि जवळ आणेल मानपाडासाठी. देवेंद्र प्रयत्न करत आहेत. बॅट मधून त्यांच्या चौकार आलाय. दुसऱ्या बाजूने जितू. एक विकेट काढले जाणे रणजीची, पण आता नो बॉल आणि त्यानंतर चौकार. 8 बॉल 24 धावांची गरज. जितू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ फिरवलाय बॉलला, पडलाय समोर आणि इथे जरूर बॉल थेट गेला विकेट कीपर कडे. चांगला बॉल डॉट आला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. एक मोठा फटका पाहिजे. त्या मोठ्या फटक्याच्या शोधात आहे देवेंद्र. जेन्युइन लेग ब्रेक होता. रिस्ट स्पिनर आहेत आणि जरूर बॉलला बरोबर रिस्टच्या साहाय्याने त्यांनी वळवलंय. 43 धावा सध्याचा धाव फलक. 7 बॉल 24. बॅकफुटला पंच केलाय. जिथे फील्डर तिथे चाललाय बॉल आणि कॅच पकडले त्यांनी आणि विकेट येत असताना देवेंद्रची. 43 ला 4 विकेट 4 षटकांचा खेळ संपला. 6 बॉल 24 धावांची गरज. कॅप्टन महेश टिपलेला झेलने देवेंद्रची विकेट. 6 बॉल आता पाहिजे 24. थांबा. टीम पडले. कॅप्टन मंचावरती येऊन थांबा आणि पडले टीमला विनंती आहे तुम्ही मंचासमोर या लवकर. संपूर्ण टीम. चला आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज. कोपर टीम फिल्डिंग सेट करा लवकर. प्रत्येक विकेटला नितीन भोईर यांच्याकडून गोलंदाजाला 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. या हायलोजन सध्या ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट .in द्वारे तुम्हाला पाहायला मिळतात. सुपर टेलिकास्ट बाय MTC. महेश मात्रे लास्ट ओव्हर 24 धावांची गरज. एकनाथ कट करायचा होता. बॅकफुटला ऑफ स्टंपचा बाहेर होता. पडला बरोबर वळला. डॉट बॉल. 5 बॉल आता 24 धावांची गरज. मॅच मध्ये बॅटिंग करणारा मानपाडा जय पिंपळादेवी मानपाडा 40+ ला. समोर आलाय डॉट बॉल. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क नाही. 4 बॉलचा खेळ फक्त बाकी. या मॅचचा विनर जो कोणी असेल कॅप्टनला विनंती आहे लगेचच टॉस साठी मंचावरती या. पुढे आलाय बॉल मागे गेलाय. हा डॉट बॉल. 3 डॉट बॉल आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कोपरच्या प्रेक्षकांचा जल्लोष. यावेळेला बॅकफुटला पंच करतात. बॉल चालला कव्हा पॉइंटला. फिल्डर येतात प्रमोद फार वेगाने. फिल्डिंग चांगली झाली. थ्रो चांगला आहे. एकच धाव 2 बॉलची औपचारिकता. ज्या 36 धावा एका ओव्हर मध्ये गेल्या तिथून टार्गेट वाढलं. मेंटली प्रेशर आणि त्यामुळे कुठेतरी या धावा बनवत असताना मागात आल्या धावा. वन्स अगेन डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. एकच धाव 5 बॉल मध्ये. शेवटचा एक बॉल. कोपरचे कॅप्टन मॅच संपल्याबरोबर तुम्हाला यायचं मंचावरती टॉस साठी. फुल लेंथ आला. मिड विकेट कडे चाललाय आणि अर्थातच